चला तर आपण आज पनीरची भाजी बनवणार आहोत. पनीर टिक्का मसाला. तर वाटण काय काय घेतलेलं आहे मी. आल्याचे तुकडे, लसूण, कोथिंबीर, 3 टोमॅटो, 4 कांदे. तर ह्याला आपण ग्रेव्हीसाठी फ्राय करून घेऊया. इथं कढई तापायला ठेवलेली आहे. कढई तापलेली आहे. त्याच्यामध्ये 1 2 चमचे ऑइल टाकलेलं आहे, म्हणजे आपलं तेल. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कांदा टाकणार आहोत. कांदा टाकलेला आहे आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर याच भाजीची टेस्ट लागण्यासाठी, जास्त टेस्ट लागण्यासाठी हे 6 काजू पण त्यात टाकत आहे मी. आलं टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे. आता याच्यामध्येच आपण अख्खे धने टाकणार आहोत. हे पहा, आपण 1 चमचा अख्खे धने टाकलेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर दोन्ही टाकून घ्यायचं आहे. तरी आपलं ग्रेव्हीसाठी वाटण तयार झालेलं आहे. नंतर मी पनीर धुवून त्याचे छोटे छोटे क्यूब तयार करून घेतलेले आहेत. तर हे पहा, आता हे शॅडो फ्राय करून घ्यायचे. तर आपलं आता वाटण तयार आहे. हे पहा, ह्याच्यामध्ये थोडीशी मलाई, असं थिकनेस आलं पाहिजे, एकदम सॉफ्ट. थोडेसे मटर माझ्याकडे होते, ते वाया जाऊ नये म्हणून मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये प्युरी तयार केलेली आहे, ते घालणार आहोत. ही प्युरी आता चांगली शिजून द्यायची आहे. मध्ये मी आता ग्रेव्हीला तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता थोडीशी हळद टाकणार आहे. नंतर मी किचन किंगचा मसाला टाकणार आहे. किचन किंग झाल्यानंतर थोडासा गरम मसाला, हे लाल तिखट आमच्या झणझणीतच आवडतं, त्यामुळे तिखट तर भरपूरच जाणार आहे. तर याच्यामध्ये मी आता पनीर घातलेलं आहे, थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे, बघू शकता. गॅस कमी करायचा आणि 15 ते 20 मिनटं, 15च मिनटं चांगलं शिजून द्यायचं. तर चला, ही आपली पनीरची भाजी तयार आहे. ही बघा किती छान दिसते. ह्याच्यावर आता आपण वरतून कोथिंबीर घालून घेऊया, एकदम हॉटेलसारखी. ओके, थँक्यू, बाय बाय.